मुंबईतल्या 6 पैकी 3 लोकसभा मतदारसंघामध्ये लढाई आहे मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी। या 3 लोकसभा मतदारसंघांपैकी महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे, तर त्यांच्या विरोधात एकेकाळी त्यांच्या सहकारी असणाऱ्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव या मैदानामध्ये। या मतदारसंघातली लढाई शेवटच्या टप्प्यामध्ये कशी आहे बघूया। दक्षिण मुंबईतला माझा खासदार हा पळून जाणार नसावा, ही ती पार्टी सोडणार नसावा, स्थानिक असावा आणि स्टेबल असावा। सध्या इकडे तरी कोण वाटतच नाही। अरविंद सावंत काय आम्हाला 5 वर्षामध्ये भेटले नाहीत। यामिनी जाधव तिकडे गेले आहेत, गद्दार मग त्यांचा पण हे चाललेलं आहे। उपस्थित आहेत यामिनी यशवंत जाधव, महायुतीचे उमेदवार, महायुतीचे मंत्री। दक्षिण मुंबईत यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीमुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव यांच्यातील लढतीमुळे दक्षिण मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। दक्षिण मुंबईच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण कुणावर कुरघोडी करणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। मात्र दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। ही आपटू द्या, मुंबईतल्या 6च्या 6 जागा नाही आघाडीच्याच उभ्या महाराष्ट्रात जे अलोट प्रेम आम्ही पाहतोय, अनुभवतोय, त्यांच्या मोठमोठ्या सोसायट्यांपासून गरिबांच्या झोपड्यांपर्यंत प्रत्येकजण सांगतो, साहेबांना सांगा निश्चित करा आम्ही तुमच्यासोबत आहोत। म्हणजे कोणासोबत आहोत? हे जे कोणी फिरले तर त्यांना माझ्यासोबत पाठवा, दाखवतो लोक काय म्हणतात ते बघा। म्हणून इथं महाराष्ट्रामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी येतील। लोकांना तुमच्या अंतर्गत वादाशी काही घेणं देणं नसतं। लोकांना तुम्ही किती ॲक्सेसेबल आहात, इझी ॲक्सेसेबल आहात की नाही, लोकांचे किती प्रश्न ऐकता, त्यांच्याशी कसं वागता हे महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे। या लढतीत ठाकरे गटाकडून निष्ठावंत सैनिकांना साथ घातली जाते, तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना मत म्हणजे मोदींना मत असं थेट आव्हान दिलं जातं। पण दक्षिण मुंबईच्या या लढतीकडे सर्वसामान्य माणूस कसा पाहतोय यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे। आता कोण येईल काय सांगता नाही, फक्त हे आश्वासन समाजाला लोकांना सांगतात, जातीभीतीमध्ये भांडण्याचा प्रयत्न करून आपापली पोळी बाजूला घ्यायचा प्रयत्न करतात। समाजाचं काम काय अजिबात होतच नाही। 10 वर्ष जेवढे खासदार असतात, आमदार असतात, मतापुरतं येतात, मतं गेल्यानंतर परत इकडं कोण फिरत नाही, येत नाहीत। त्यामुळे कोण येईल आणि काय कामं कोण करतील काय अशी शाश्वती नाही का अजिबात। एवढी आज आमची मुलं बिनकामाची आहेत, पण एकाकडे पण कोणी लक्ष दिलं नाही। इलेक्शन झालं की सगळे लांब होतात। अरविंद सावंत आला आपल्याकडे एकदा तरी? अजिबात नाही आला। कितीतरी आमची अशी मुलं आहेत बिनकामाची, पण एकाला सुद्धा नोकरी नाही आहे। दरम्यान दक्षिण मुंबईच्या प्रतिष्ठेच्या या लढतीत दोन्ही गटांनी पूर्ण ताकद पणाला लावली। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा आहेत। वरळीतून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, शिवडीतून अजय चौधरी आणि मुंबादेवी इथून काँग्रेसच्या अमीन पटेल यांचा अरविंद सावंतांना पाठिंबा आहे, तर दुसरीकडे भायखळ्यातनं शिंदे गटाच्या यामिनी जाधव आमदार राहिल्या। त्यांना मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आणि कुलाब्यातनं राहुल नार्वेकरांचं पाठबळ मिळणार आहे। महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव विजयाचा विश्वास व्यक्त करतात, मात्र यामिनी जाधव यांच्यासमोर अरविंद सावंतांचं कडवं आव्हान आहे। दक्षिण मुंबईसाठी ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांचं नाव निश्चित होतं, मात्र अरविंद सावंतांविरोधात महायुतीचा उमेदवार कोण हे ठरायला बराच वेळ गेला। सुरुवातीला अरविंद सावंतांविरोधात राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा झाली। पुढे काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात गेलेले नाराजी मिलिंद देवरा आणि अजित पवार गटात गेलेले बाबा सिद्दीकी यांचंही नाव चर्चेत आलं। अखेर यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून महायुतीनं उमेदवाराचा शोध संपवला। मुळात दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र 2014 पासून अरविंद सावंतांनी काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज केलाय। आता शिवसेनेतील फुटीनंतर दक्षिण मुंबईतील मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.